हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी प्रगती स्वागत करते माझ्या एका मोठ्या ब्लॉगमध्ये. तर मी आज मोठा ब्लॉग टाकत आहे खूप दिवसांनी. आणि माझा एकच मोठा ब्लॉग आहे, नाहीतर बाकीचे सगळे छोटेसेच आहेत. कारण मला मोठा ब्लॉग बनवायला नाही आवडत. पण म्हणलं चला आज काल एक टाकला होता मी चिकनचा. पाहुणे आले ते म्हणून मी चिकन बनवलं होतं त्याचा. मग म्हणलं आज असंच बसले होते, म्हणलं सगळंच टाकावं, आज काय काय बनवलं, कसं बनवलं ते सांगावं, तुमच्याशी शेअर करावं म्हणून. तर बघा, गावावरनं पाहुणे यायचे होते, त्यांच्या मुलीचं इथं ॲडमिशन घ्यायचं होतं म्हणून म्हणजे इथं कॉलेजला. आणि ते गावावरनं यायचे होते. मग त्याच्या पप्पाने मला चिकन आणून दिलं. तर 3 किलो चिकन आणलेलं होतं. कारण 3-4 जण येणार होते जेवायला. आणि मला बनवायला सांगितलं होतं. मग सुट्टी होती मुलांना रविवारची, त्याच्यामुळे मग सकाळीची कामं सगळे आवरली. पाणी आलं तर पाणी भरलं. मग आता म्हणलं चिकन बनवावं म्हणून ह्याच्या तयारीला लागले. तर बघा, आता हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आधी, नंतर मग पातेलं ठेवल्यावर आता चिकन स्वच्छ धुवून ठेवलं. आता शिजायला टाकणार आहे मी. मी शिजताना घरकुल मसाला टाकत असते. मग घरकुल मसाल्याची पुडी फोडून ठेवली. नंतर मग तेल ओतलं, मस्त असं शिजायला टाकलं मी चिकन. खोबऱ्याचं थोडंसं कूट टाकलं, हळद, तेल, मीठ चांगलं मस्त तेलात परतून घेतलं. आणि जास्त वेळ पाणीच नाही ओतलं त्याच्यात, फक्त तेलातच म्हणजे तेल मिठातच पाणी हे केलं. त्याच्यावर ताट ठेवून पाण्यावर. आणि हे बघा, मला तर जास्त जमत नाही आहे मोठा ब्लॉग टाकायला, कारण मग माझे छोटी मुलं असतात घरात, भरपूर कामं असतात. ती मी छोटाच ब्लॉग टाकत असते. आणि माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की. तर बघा, इथं तेल तापलेलं आहे. मी आता चिकन शिजायला टाकणार आहे. असं मस्त चिकन शिजवून घेणार आहे मी. आणि हे बघा, मी आता सगळं चिकन शिजायला टाकलेलं आहे. नंतर मग मी वरनं टाकणार आहे हळद, मीठ आणि घरकुल मसाला, धना पावडर आणि थोडं लसूण खोबऱ्याचं कूट टाकणार आहे शिजवताना, म्हणजे मुलांना पण खायला परत द्यायला येते मला. कारण माझा छोटा मुलगा खातो मिठाचं, जास्त तिखट खात नाही येतो, म्हणून त्याच्यासाठी मग मिठाचं असं थोडंसं बनवावं लागतं चांगलं. म्हणून मग आता मस्त असं चिकन तेलात टाकलेलं आहे मी. वरनं हळद, धना पावडर, तेल टाकलं, नंतर चिकन टाकलं, हळद, धना पावडर आणि घरकुल मसाल्याची एक अख्खी पुडी टाकली, जरा चव येते त्याच्यामुळे. आणि माझा छोटा मुलगा पण खातो मस्त. हे बघा, असं मस्त सगळं टाकलेलं आहे. आणि मी आता ह्याच्यात बहुतेक बसलं नाही आहे, कारण ह्याच्यापेक्षा मोठं पातेलं नाही आहे माझ्याकडं. मी ह्याच्यातच शिजायला टाकलं आहे. नंतर हळूहळू शिजत आल्यानंतर होईल ॲडजस्ट. मग आता मी इथं सगळं मसाला टाकून घेतलं आणि मी इथं हलवायली आता, कारण मला त्यांनी हलवायलाच नाही आलं. नंतर मग मी पातेलं उचलून असं हलवलं वरनं. आता मीठ टाकलं मी त्याच्यात. तर बघा, मीठ टाकून त्याच्यात मी मस्त असं हलवून घेतलं हे चिकन. बघा, सगळे मी मसाले टाकले ह्याच्यात मस्त. खोबरं, लसूण, हळद, मीठ, धना पावडर. आणि आता ह्याला हलवायला गेलते, पण मी काय झालं, माझ्या बसलं नाही आहे पातेल्यात, म्हणून मला जास्त व्यवस्थित हलवायला नाही आलेलं. आणि नंतर मी माझा मुलगा बघा काय करायला, मी त्याला ओरडले मध्येच, असं का करायला लागलं. मी तिकडं फक्त पाणी टाकायला गेलते. चिकनचं खालचं राहिलेलं पाणी होतं घेतलेलं, तोपर्यंत मी मसाला पुरीनं हे करत होता. मी त्याला ओरडले, कोथिंबीर थोडीशी टाकली वरून. आणि मस्त असं कसं छान दिसतं, तेवढं मस्त छान हळद भरपूर टाकलेली आहे. आणि पळीनं मला काही जास्त हलवायला नाही आलेलं, तरी पण मी हलवलं थोडं थोडं. नंतर मग मला ह्याचं सुक्कं पण बनवायचं होतं, भाजी बनवायची होती, भरपूर कामं पडलेली होती घरात, पाहुणे यायचे होते. वेळ झालता, 2-2:30 वाजले होते मला. सगळं कामं आवरताना रविवारची सुट्टी होती, त्याच्यामुळे सगळं निवांत चाललेलं होतं आमचं.